तर जय महाराष्ट्र, मी विकास आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला विषय आहे तो खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. आणखी तुम्ही थंबनेलवरून तो तुम्हाला समजलाच असेल की काय विषय आहे. तर आपला ॲडसन्स पिन हा आलेला आहे. ॲडसन्स पिन आलेला आहे. आता ॲडसन्स पिन हे काय असतं, तर ॲडसन्स पिन असतं की ॲडसन्स पिन आल्याशिवाय आपण आपल्या चॅनलवर पैसे कमवू शकत नाही असं असतं. त्यामुळे हे येणं गरजेचं असतं. तर हे आलेलं आहे माझं आणि माझं चॅनल मॉनिटाईज आहे. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, माझं चॅनल मॉनिटाईज आहे. आणि हे ॲडसन्स पिन जे आलं आहे ते आपल्याला आत्ता आलं नाही, हे 1 वर्षापूर्वी आलं. 1 वर्षापूर्वी आपलं चॅनल मॉनिटाईज आहे. तर मला असं वाटलं की आपल्याला याचा व्हिडिओ पण बनवला पाहिजे. तर प्रत्येक यूट्यूबरची इच्छा असते की आपलं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे, कारण की मॉनिटाईज झाल्याशिवाय आपण यूट्यूबवर काहीच कमवू शकत नाही, काहीच पैसे भेटत नाहीत. मॉनिटाईज झाल्यानंतर आपले डॉलर्स मिळायला सुरुवात होतात, म्हणजे पैसे मिळायला सुरुवात होतात आपल्या चॅनलवर. थोडे थोडे जसे व्ह्यूज येतील तसे आपल्याला पैसे भेटतात मॉनिटाईज झाल्यानंतर. तर पहिलं मॉनिटाईज व्हायच्या आधी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. तर असं माझं ॲडसन्स पिन आलेलं आहे आणि ॲडसन्स पिन येण्याची खुशी तुम्हाला सांगू शकत नाही. पण हे माझं ॲडसन्स पिन 1 वर्षापूर्वी आलेलं आहे आणि ही मला खूप खुशी झाली होती ज्यावेळी हे माझा ॲडसन्स पिन आला होता त्यावेळी. पण मी व्हिडिओ केला नव्हता. पण मला आत्ता असं वाटलं की व्हिडिओ करावा, कारण की सगळी लोक व्हिडिओ करतात की माझा चॅनल मॉनिटाईज आहे, मला ॲडसन्स पिन भेटलं. त्यामुळे मी पण म्हटलं की आपण पण आपल्या सबस्क्रायबरांना सांगावं की आपल्याला पण ॲडसन्स पिन आला आहे, 1 वर्ष झाला आणि आपलं चॅनल पण मॉनिटाईज आहे. आणि आपल्या चॅनलवर पण जसे व्ह्यूज येतील तसे थोडे थोडे पैसे जमा होतात. तर पहिलं मी ASMR इटिंग फूड याचे व्हिडिओ करायचो. तुम्ही माझ्या चॅनलवर गेलात तर तुम्हाला पहिले व्हिडिओ तुम्हाला तेच दिसतील. भरपूर व्हिडिओ ते आहेत आणि त्याच्यावरच माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं होतं. पण नंतर मला थोडंसं वाटलं की मला माझा कॉन्टेंट चेंज केला पाहिजे, कारण की मला त्या ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. पण मला यूट्यूब चॅनल हे चालू ठेवायचं होतं. माझं काम पण वर्क फ्रॉम होम असतं, तर मला जास्त टाइम पण नसतो बाहेर जाऊन व्हिडिओ करण्याचा. तर म्हटलं की आपण चॅनल सुरू करूया, फूड चॅनल सुरू करूया, कारण की ते चॅनल आपण घरातून करू शकतो. तर त्यासाठी मी ते चॅनल सुरू केलं होतं. पहिलं तर ज्यावेळी मी चॅनल सुरू केलं त्यावेळी महिन्याला प्रत्येक दिवशी मी व्हिडिओ टाकला, मेहनत घेतली त्याच्यावर आणि त्यामुळे माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं. कारण की मेहनतीशिवाय काहीच नसतं. मेहनत घेतली तर सर्व काही आपण मिळवू शकतो. तर अशीच मी मेहनत घेतली. पण मी चेंज केला माझा कॉन्टेंट. मी आता व्लॉगिंग करतो, म्हणजे चॅलेंजेस करतो. तुम्ही बघितलंच असाल माझे व्हिडिओज. आता मी थोडा कॉन्टेंट चेंज केला आहे. चेंज करण्याचं कारण असं आहे, मी जे फूड खायचो ते असं जबरदस्तीने कधी कधी खायचो, कारण की लोकांचं कसं असतं बघणाऱ्यांचं की जास्त क्वांटिटी त्यांना समोर दिसली पाहिजे तरच व्हिडिओ बघतात. आणि एवढं खाणं म्हणजे आपल्या डोक्याच्या वरचं आहे. एवढं खाणं आपल्याला पण जमत नाही आणि मला पण त्याचा त्रास पण व्हायचा. नंतर जेवल्यानंतर मला असं वाटायचं, म्हणजे ते खाल्ल्यानंतर मला असं वाटायचं की कशाला व्हिडिओ आपण हे करतो. तर मला भरपूर दिवसापासून माझी इच्छा होती की मला हा कॉन्टेंट चेंज करायचा आहे. त्यामुळे मी आज कॉन्टेंट म्हटलं आत्ताच वेळ आहे ती चेंज करायची. त्यामुळे हा कॉन्टेंट मी चेंज केला. आणि पण मला माझं मॉनिटाईज चॅनल झालं होतं ते त्याच व्हिडिओमुळे झालं होतं. तर त्या व्हिडिओंना मला थोडेफार व्ह्यूज यायचे. आत्ता माझे व्ह्यूज खूपच डाऊन आहेत, कारण की मी आता कॉन्टेंटच चेंज केला आहे. म्हणजे माझी नवीनच सुरुवात आहे. आता तुम्ही मला सपोर्ट केला तर नक्कीच आपण पुढं काहीतरी मोठं करू. चांगले चांगले चॅलेंजेस मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर मित्रांनो, मी आता सध्या तर मेहनत घेतोय, कारण की माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला जास्त टाइम भेटत नाही. तरी पण मी आठवड्यातून 2 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. काही पण करून 2 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. तर तुमचे थोडे थोडे व्ह्यूज येत आहेत आता सध्या. तर तुम्ही जर मला असंच प्रेम दिलं चांगलं, तर मी पण मोटिवेट होईन आणि मी पण असे चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तर तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि छोटीशी एक कमेंट करा
कारण की मला पण थोडं मोटिवेशन भेटेल आणि मी पण चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तर आपण मेहनत तर घेतो, पण आपलं चॅनल मोनेटाईज न झाल्यामुळे आपल्याला काही एक रुपये पण त्यामध्ये भेटत नाही. पण ज्यावेळी चॅनल आपलं मोनेटाईज होतं त्यामुळे आपल्याला जरी 1000 व्ह्यूज आले तरी पण काही ना काहीतरी रुपये त्यामध्ये जमा होतात. त्यामुळे थोडं मोटिवेशन पण भेटतं. तर असंच आहे की माझं चॅनल मोनेटाईज आहे, थोडेसे व्ह्यूज कमी येतात, पण मी अशीच मेहनत पुढे चालू ठेवणार आहे. कामातून थोडा का होईना वेळ काढून मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही मला कमेंट करून सांगू पण शकता की मी काय चॅलेंज पब्लिकमध्ये काय जाऊन चॅलेंज करू. तर आता मी सध्या नवीन आहे, पण तुम्ही मला सांगू शकता, मी ते करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. तर मला तुम्ही सांगा की मी काय चॅलेंज करू, आणि तुम्ही जर मला सांगितलं तर मला पण बरं वाटेल. आणि तुमची साथ मला अशीच पुढे पाहिजे. तर मला सपोर्ट असाच करा. आणि तुम्हाला मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ना, मी माझे किती डॉलर जमा झालेत माझ्या चॅनलवर, माझ्या यूट्यूब अकाउंटवर, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्हाला पण इंटरेस्टिंग वाटेल मी एका वर्षामध्ये 1-1.5 वर्षामध्ये किती कमवलं आतापर्यंत, मला व्ह्यूज किती येतात, आणखी त्या व्ह्यूजवर मी किती कमवलं, तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आणि या व्हिडिओला पण तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट करा. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.